मुलगी जिवंत हवी. मुलींवर आता माझा विश्वास राहिला नाही. आणि काय अवघड आहे आता पुरी भेटायचं. हाय हॅलो नमस्कार, मी सर्वांची लाडकी अर्पणा आणि वेगवेगळे विषय मी घेऊन येतेच असते. आणि आजचा विषय खूप मजेशीर आहे, अँटिक आहे आणि महत्वाचा देखील आहे. तर आजच्या जगात, आजच्या युगात लग्नासाठी मुलांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत, मुलींच्या देखील वाढलेल्या आहेत. पण सध्या आपण मुलींकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेणार आहोत. पाहूयात मुलांच्या अपेक्षा. तर या माझ्यासोबत. सिंपल घर सांभाळणे आणि फक्त अच्छा, आई बाबाची केअर करायची. बाकी ऍक्सेस करू शकते माणूस सगळं काही, पैसा वगैरे जो बी आहे, पण घर सांभाळण्यावाली पाहिजे. बर. मग जर गर्लफ्रेंड कडून काय अपेक्षा आहे? लॉयल्टी. सिंपल. आणि बायकोकडून घर सांभाळणारी ती हवी आहे तुम्हाला? समजून घेणारी मुलगी, आपल्याला समजून घेणारी हवी. काय समजून घ्यायला पाहिजे? स्वभाव आपला, अच्छा. वागणूक. आणि नेमका स्वभाव कसा आहे तुमचा? स्वभाव शांत. अच्छा, म्हणजे तिनं तुमचा शांत स्वभाव समजून घ्यायला पाहिजे. मुलगी नाही का आपल्यावर प्रेम करणारी पाहिजे, स्वार्थी नाही पाहिजे, घरच्यांचा विचार करणारी पाहिजे. तिने आपला पण नाही का, आपण यायच्या आधी जेवलं पण नाही पाहिजे, आपला जास्त विचार केला पाहिजे. लग्नासाठी ज्यावेळेला तुम्ही मुलगी बघायला गेला होता तेव्हा मुलगीकडून तुम्ही काय अपेक्षा केली ना? मुलगी चांगली पाहिजे, त्याली घरात काम बिम करणारी. अजून आमचं तर काय वय नाही त्यामुळे आम्ही काय सांगू शकत. अहो, लग्न करणारच ना तुम्ही, 5 वर्षांनी 10 वर्षांनी करणार की समजून घेणारी पाहिजे. काय समजून घ्यायला पाहिजे? आई वडिलांना समजून घ्यायला पाहिजे, बाकी घरातल्यांना वगैरे असं. बाकी एवढीच अपेक्षा आहे? हो, बाकी तुमची काय अपेक्षा आहे? आई वडिलांच्या समोर एक बी शब्द बोलता का मला, तेवढंच. आणि त्याच्यानंतर बस तेवढीच अपेक्षा? बस तेवढीच. अच्छा, म्हणजे लिस्ट कमी आहे त्यांची, फक्त आई वडिलांच्या पुढं काय बोलता का मला? अपेक्षा काय? मुलगी जिवंत हवी. एवढी एकच अपेक्षा आहे? ओके. जेवणच हवे. मला पण जिवंत हवी, बाकी अपेक्षा काय नाही, फक्त ती एक जिवंत हवी आहे. लवकरच मिळेल, काळजी करू नका. काळजी करणार आहे. त्यामुळे काळजीमध्ये काय इन्क्लूड आहे? इन्क्लूड काय आहे काळजीमध्ये? म्हणजे कशाची काळजी करायला पाहिजे? जास्त नाही, म्हणजे तब्येतीची घ्यावी अशी पण, आणि म्हणजे जास्त काय नाही, तेवढीच. ठीक आहे, लवकरच तुमच्या अपेक्षा. बायको काय समजूतदार असावी, समजून घेणारी असावी, परंपरा जपणारी असावी आणि काय घरातल्यांना सांभाळावं, एवढी जास्त काय अपेक्षा नाही. जास्त काय नाही, बस एवढंच. तुम्ही तिला कितपत सांभाळणार? जेवढं माझ्याकडून शक्य आहे आणि माझ्याकडून ज्याच्यापेक्षा जास्त जेवढं शक्य होईल तेवढं मी तिला सांभाळणार. काय चांगले असून दे, निवांत. आपली कोल्हापूरची जशी नाही, तसं नाही, म्हणजे कोल्हापूरची जशी लोक आहेत आपल्या, म्हणजे कशा मम्मी सारखी आपल्या कशी मन मिळावं तशी पाहिजे. अच्छा, म्हणजे कोल्हापूरची चालेल तुम्ही? तसं काय नाही, कुठले पण चालेल, काय विषय नाही. अपेक्षा माझ्या एकदम नॉर्मल असणार आहेत, कारण मुलगी एकदम संस्कारी पाहिजे, कल्चरल एकदम पाहिजे. असे मॉडर्न युगातली मला तर अजिबात आवडत नाही. मग गर्लफ्रेंड कशी पाहिजे? गर्लफ्रेंड जिचा पहिला BF मी असेन अशी मला गर्लफ्रेंड पाहिजे. तिचा कोणताही पास नसावा अशी गर्लफ्रेंड पाहिजे मला. अच्छा, जरा मीच विचारात पडले तुमचं हे गर्लफ्रेंड कडून अपेक्षा बघून. किती जणींनी असं म्हणलं की तूच माझा पहिला BF आहेस? आता तर प्रत्येक जण पहिल्यांदा हेच म्हणतात मुलींवर आता माझा विश्वास राहिला नाही. मग मला तर वाटतं 5-6 वर्ष एका मुलगीसोबत घालवल्यानंतर मला समजणार की ती माझी पार्टनर बनू शकते का नाही. त्याच्यानंतर मग तिचं बायकोत रूपांतर? हा, मी एक तेवढा पिरियड तर लागणारच आम्हाला, 5 ते 6 वर्ष तिला जाणून घ्यायला. कारण पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. कारण 50% आता सरकारनं पण नियम काढलाय, त्यामुळे डेंजर विषय झालाय. तुम्ही आता म्हणालात की मुलींच्यावर विश्वास राहिलेला नाही का, असं का म्हणालात? थोडं आता सोशल मीडियामुळे थोडं कल्चर वेगळंच झाले, मुलींचं पण विचार बदलल्यात. मुली पण आता थोडं स्वतःचा विचार करतात, पण मुलींचा आधीचे जे विचार थिंकिंग होतं ते का फॅमिली ओरिएंटेड होतं, फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी. पण आता त्या कुठेतरी स्वतःकडे वळाल्या. जेव्हापासून त्यांना जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज वगैरे मिळाल्या त्यावेळी त्यांचं फक्त लक्ष डायव्हर्ट झाले. साधी म्हणजे कशी? साधी म्हणजे एकदम अशी जास्त पण न शिकलेली आणि सगळ्यांना समजून घेणार. म्हणजे 12वी पास वगैरे? 10वी पास? 12वी पास. 12वी पास पाहिजे. आणि घरच्यांना सगळ्यांना समजून घेणार. काय समजून घ्यायचं नाही? म्हणजे कुणाला असं उलट वगैरे काय बोलायचं नाही घरच्यांना, सगळ्यांना म्हणजे एकदम माया लावायची, प्रेम लावायचं अशी. तुम्ही लावणार का तेवढी माया तिला? लावणार.
तुमच्या काय अपेक्षा आहे? सुशिक्षित असो, सुशिक्षित म्हणजे काय, व्याख्या काय आहे सुशिक्षितची? संस्कारी असो, घरच्यांना सांभाळणारे असो. काय ना. आणि काय अवघड आहे आता पुरी भेटायचं, काय सांगू तुम्हाला. का अवघड का वाटतंय? असंच. मुली खूप हुशार झाल्यात म्हणून अवघड वाटतंय की आपण की मुलं मागं पडल्यात म्हणून अवघड वाटतंय? पुरी हुशार झाल्यात लय. अच्छा, मग त्या खूप चोकून पारकून मुलं निवड करतात असं वाटतंय का तुम्हाला? होय, करतात की. मग तुमच्या काय त्या बेसिक अपेक्षा काय असणार आहे? बेसिक सगळ्यांना समजून घेणारे पाहिजे, बस. आमची काय अपेक्षा नाही, फक्त मुलगी आणि नारळ मिळाला बस. एवढंच? मुलगी कशी असावी? मुलगी कशी पण असू दे, त्यात काय विषय नाही. कसली पण चालते? अरे वा, एकदम सोपी. चांगले नीट ग्रॅज्युएट ते झालेलं. अच्छा, मग त्याच्यामध्ये काय तुमचं आर्ट, सायन्स, कॉमर्स अशा काय अपेक्षा नाहीत ना? नाही. कुठल्या पण ह्याच्यामध्ये? हा. आणि काय नाही. एवढीच अपेक्षा आहे? होय. चांगले शिकणारे पाहिजे. शिकणारी काय शिकलेली? शिकलेले. हा. मम्मीला आमच्यात सून चांगली पाहिजे, हा. चांगली दिसणारे. अच्छा. आणि ग्रॅज्युएट. अपेक्षांचा कदाचित तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, तो अभ्यास करा आणि मग मुलगी बघायला जावा. तर आता तुम्ही मुलींकडून ज्या काही अपेक्षा होत्या त्या तुम्ही पाहिल्याच असाल की चांगली हवी, समजूतदार हवी, मन मिळावू हवी, आई वडिलांना समजून घेणारी हवी, मी यायच्या आधी जेवायला नको, अशा लाभ खूप काही अपेक्षा तुम्ही पाहिला असाल आणि ऐकला देखील असाल. पण अपेक्षा त्यांच्या असणे ह्या त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं ते योग्यच आहे, पण मुलांनी सुद्धा कितपत मुलींसाठी प्रिपेअर राहायला हवं, काय करायला हवं आणि आपल्यामध्ये काय चेंजेस करायला हवेत याचा सुद्धा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे. एक जण म्हणाले की मुली मिळणं कठीण झाले, तर एक जण म्हणाले की सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळं मुलींच्यावर विश्वास ठेवणं सुद्धा कठीण झालेलं आहे. तसंच ॲज इट इज माझं म्हणणं आहे की मुलांच्यावर सुद्धा विश्वास ठेवणं मुलींना अवघड झालेलं आहे. दोन्ही बाजू जर तुम्ही आता तर आपण एकच बाजू ऐकली आहे, दुसरी बाजू आपण पुढच्या एपिसोडमध्ये तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करेनच. पण जसं मुलांच्या अपेक्षा आहेत, मुलांच्या लेखी त्यांचं जे चारित्र्य आहे, चरित्र आहे जे उमटलेलं आहे त्यांच्या मनामध्ये, तसंच मुलींच्या मनामध्ये देखील मुलांबद्दल अशा काही गोष्टी, अशा काही गैरसमज आहेत. त्यामुळं मुलांनी सुद्धा लग्न करताना स्वतःमध्ये काही बदल करणे आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा ते बदल जोपासणे, जोडीदाराच्या इच्छा अपेक्षा जपणे हे महत्वाचं आहे, तितकंच हे गरजेचं देखील आहे. धन्यवाद.